स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये। तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नीलम आर्ट अँड ब्लॉग। तर आजचा ब्लॉग स्टार्ट करण्याचं कारण आज आहे परीचा वाढदिवस। सो आम्ही आज सहकुटुंब सहपरिवार परीच्या बर्थडेसाठी चाललेलो आहे। तर म्हटलं चला आजचा ब्लॉग स्टार्ट करूया आणि तुमच्याशी शेअर करूया आम्ही काय मजा मस्ती करतोय ते आणि परीच्या बर्थडेला गेल्यानंतरच भेटू। चला आजचा मस्त ब्लॉग स्टार्ट करूया। फायनली घरातले सर्व कामं वगैरे सगळे आवरून आम्ही फायनली आलो आहे। ते मी बड्डेच्या ठिकाणी बड्डेला आणि परी वगैरे एका ठिकाणी बसत नाही, तिला हसायला सांगतोय हसत नाही, ती मागे वरती काय करते। लहान मुलांचे बड्डे असले की हे असाच प्रॉब्लेम होतो की त्यांना एका ठिकाणी बसायचंच नसतं, त्यांना काही कळत नाही की पण हे। आणि आमचं हे पिल्लूचे तिकडे बलूनमध्ये खुश होतं, परीची मम्मा फोटो काढते। हे सगळे त्यांच्या सोसायटीमधले सगळे मेंबर्स आलेले आहेत जे बड्डे सेलिब्रेशनसाठी। आणि अशा रीतीने परीचा तिसरा बड्डे इथे आज संपन्न होत आहे। आपण मुलांना किती लहान समजत असतो आणि त्यांचं वय हे पटापट वाढत असतं। आणि आता यांचा जन्म झाला आहे आणि आता लगेच ते शाळेत जायला लागतील, त्यांच्या जीवनाची सुरुवात होईल। आता निधीचा नाही परीचा तिसरा बड्डे झाला आहे। आता तिची शाळेची ॲडमिशनची तयारी करा, तिला शाळेत पाठवा, त्यामुळे अशा सगळ्या गोष्टी आहेत त्या आता चालू होतील सुप्रियाच्या पण आयुष्यामध्ये। हळूहळू आमचा निशांक पण पुढे शाळेत जायला लागेल आणि मुलांचं एक नवीन आयुष्य चालू होईल। त्यामुळे मुलं किती पटकन मोठी होतात हे कळतसुद्धा नाही। आणि बर्थडे टिक्का लावण्यासाठी तिला हे चाललं होतं की मामी मला पण टिक्का लावायचा आहे, मी पण टिक्का लावणार, असं तिची मजा मस्ती चालूच होती। कारण आपण जे करतो तेच मुलं करायला बघतात, त्यामुळे काय त्यांची चालूच होतं काय ना काय। सुप्पीच्या सरळ आल्यात ना, बाबा बघायला लागल्यात, आई बाबा तिकडं इकडं दे। कुठं का दिसत ना, हाय करा हाय ओळखा नाही हे सुप्पीत दिसत ना त्यांना, परी दिसती। हे गाणं म्हणा सगळ्यांनी, हे पूर्ण म्हणायचा 12-12 ये दिन आहे असं कधी म्हणायचं। हे फोन उचलायला सांगा तर एक मिनिट बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर प्रीती, हॅपी बर्थडे टू यू, मे गॉड ब्लेस यू, may God bless you, happy birthday, happy birthday, happy birthday to you। बार दिल एक आए, बार दिल एक आए, जियो हजारों साल है मेरी है आरज़ू, happy birthday to you परी, प्रिशा, happy birthday to you। वाव परीची बाई, चला परीने खाल्ला केक आता घेऊन जाऊया। अशा रीतीनं परीचं कटिंग झालेलं आहे, म्हणजे केक कटिंग झालेला आहे आणि सगळ्यांनी मस्त केक वगैरे एन्जॉय केला। आणि मग आम्ही मस्त तिघींनी म्हणून एक रील बनवलं जे मी माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवरती शेअर केलेलं आहे। जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही तिकडे बघू शकता आणि हां मी पुढे पण थोडंसं लावेन, तुम्हाला जर आवडलं तर नक्की बघा।
त्यानंतर वेळ आली ते गिफ्ट वगैरे देण्याची, तर ह्या तिघीजणी ज्या आहेत त्या परीच्या मैत्रिणी आहेत असं जरी म्हटलं तरी चालेल, कारण त्यांच्याच बिल्डिंगमधल्या मुली आहेत ज्या मैत्रिणी आहेत. आणि मुलं म्हटलं की काही ना काहीतरी हे करतातच. परीचा केक पायाला केक लागला त्यामुळे तिची चिडचिड होत होती, ती आधी पूस 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 चालू होतं आईला. आणि त्यानंतर आम्ही गिफ्ट्स वगैरे दिलं, मामाने गिफ्ट्स दिलं. मामाने मस्त स्टडी टेबल आला, कारण आताच परीबाई शाळेत जाईल ना, त्यामुळं मामा मस्त स्टडी टेबल घेऊन आला जेणेकरून भाचीनं अभ्यास केला पाहिजे. आणि त्यासाठी त्याने स्टडी टेबल दिला. तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज येतोय, तो इकडे आमच्या सोसायटीमध्ये गाणी आहेत, महिला भजन वगैरे म्हणतात, त्याचा आवाज येतो, त्यामुळे त्याकडे इग्नोर करा. आणि इकडे केक वगैरे वाटप चालू आहे. आज सुप्पीने मस्त असं चिकन बनवलं होतं सगळ्यांच्यासाठी. आम्ही तिकडे जेवायला गेलो. आता तुम्ही म्हणाल नवरात्र चालू आहेत आणि तू कुठे चिकनचा व्हिडिओ टाकते, तर नवरात्रचा नाही आहे हा, आधीचा व्हिडिओ आहे, गणपतीच्या दरम्यानचा व्हिडिओ टाकायला लेट झाला आहे. त्यामुळे हे जे बनवलं होतं हे सुप्पीनं मस्त ताट बनवलं होतं चिकनचं, रस्सा सुकं हे ते सगळं होतं. आणि आम्ही मस्त सगळ्यांनी मस्त तुडुंब जेवण वगैरे घेतलं आणि त्यानंतर आम्ही तिथून निघायला लागलो, कारण मला दुसऱ्या दिवशी मोदकांची ऑर्डर होती, त्यामुळे मला मोदक बनवणं भाग होतं, त्यामुळे आम्ही लवकर घरी निघालो. तर मंडळी रात्रीचे 11:30 झालेत आणि आता आम्ही नुकतेच परीच्या बड्डेहून आलोय आणि आता मी बनवते किंवा तयारी करते उद्याची. उद्या मला मोदकांची ऑर्डर आहे, 40 मोदक बनवायचे आहेत, त्यामुळे त्याची तयारी. 11:30 झालेत. मी आता 12 वाजेपर्यंत जे खोबरं आहे ते किसून ठेवते, गूळ आहे तो कट करून ठेवते, म्हणजे तोही किसून ठेवते, म्हणजे जेणेकरून सकाळी पटापट सकाळी 9च्या आतमध्ये द्यायची आहेत ऑर्डर, त्यामुळे तयारी करायची आहे. सो अशा रीतीनं आता मी तयारी करते. पुढे काय होते तुमच्याशी नक्की शेअर करेन. पण आता 11:30 वाजत, आता खोबरे किसते आणि मग झोपणार. नेक्स्ट डे सकाळी हे एवढे सारे मोदक बनवले होते मी. बघा इकडे पण मोदक आहे, तिकडे पण मोदक आहे आणि थोडे मोदक मी थंड व्हायला पण ठेवून दिले होते. तर हे झाली 40 मोदकांची ऑर्डर माझी तयार. हे होतं आम्ही बनवलेलं ते रील, आणि त्यानंतर मी काही शूट केलेलं नाही आहे. दुसऱ्या दिवशीचे मोदक तुम्ही बघितले असेल, किती मोदक बनवले होते, जवळजवळ 40 मोदक बनवले होते. त्याचा व्हिडिओ बनवायचा राहिला आणि मी त्याचं मला वाटतं फक्त फोटोज काढले आणि इन्स्टाला स्टोरी टाकलेली होती, त्याचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला. आता सध्या खूप गडबड होती, मोदकांच्या खूप साऱ्या ऑर्डर्स होत्या, पुरणपोळीच्या ऑर्डर्स होत्या, हा पण गोंधळ होताच, प्लस आपलं ऑफिसचं काम पण चालू आहे. त्यात यूट्यूबचा असा प्रॉब्लेम होता की व्हिडिओ जात नव्हते, त्यामुळे बाकीची कामं टाकून त्याच्या मागे पळायला मला वेळ नव्हता, कारण ते बघायला किंवा चेक करायला. अशा सगळ्या गोंधळामध्ये आपले व्हिडिओ सगळे लेट येत होते. आणि आय नो, मला माहिती आहे ह्या महिन्यात माझं खूप लेट झालं आहे, मला व्ह्यूज पण तेवढ्या नाही आलेत किंवा माझी कन्सिस्टन्सी पण नाही आहे यूट्यूबवरती जितकी पाहिजे मला होती तेवढी. पण असो, तुम्ही मला सगळे समजून घ्याल अशी आशा आहे. आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त मस्त खा. बाय.